आवाज येतोय का माझा? हो. मस्त. हे अशा किल्ल्याची फेरी पूर्ण होते तिथे असं मराठीची फेरी पूर्ण झाल्यासारखं वाटलं असेल ना? छान सांगितली, पण मस्त चाललंय. आणि आज असं दिसतंय की आपल्या सगळ्या राष्ट्रीयत्वाला धरून, एकदम आपल्या भारताच्या गौरवशाली इतिहासाला धरून सगळं केंद्र चाललंय. कारण बाबांनी घेतलं, महाराणा प्रतापांची गोष्ट घेतली, आणि योगायोगाने मी घेणार आहे ती त्यांच्या आजोबांची गोष्ट घेणार आहे. ती आपण बघूया. त्यामुळे मगाशी सांगितलेला इतिहास आणि त्याचे कुठले कुठले भाग होते ते पण मी थोडक्यात सांगतो. 6 वाजलेत नेमकी, पण एक मी 10 ते 12 मिनिटात कव्हर करायचा प्रयत्न करतो. चालेल ना तुम्हाला? ऐकाल ना? हं? सुंदर कथा आहे, पण आज राहून गेली तर ती राहून जायची असं होईल. मग आपण थोडासा वेळ घेऊन आपण ती पूर्ण करूयात. ठीक आहे. आणि छान. आणि सुरुवात जशी झाली तशी उपासनेनंतर मुळात आपल्या हनुमान चाळीसाने झाली. त्यामुळे असं सगळं एकदम वीररस चालू आहे. मस्त चाललंय. तर मी स्क्रीन शेअर करतो. मला फक्त सांगा स्क्रीन दिसायला लागली की प्लीज. दिसते स्क्रीन? ठीक आहे, मी अज्युम करतो स्क्रीन दिसतीये. तर हा जो आजचा आपण बघणार आहोत, दिसते ना? ठीक आहे. तर ही जी कथा बघणार आहोत आपण आजची, ती तर राजपूतांचा इतिहास, म्हणजे आज जसं मेवाडचे राहणारा महाराणा प्रताप यांचा बघितलं, तसं आपण महाराणा सांगा म्हणजे त्यांचे आजोबा बरं का, त्यांची जी गोष्ट आपण बघणार आहोत. तर शूरवीर राणासंघ असं म्हटलेलं आहे. तुम्हाला नेटवरती पण छान छान यांच्याबद्दलचे ॲनिमेटेड गोष्टी पण आहेत. अमर चित्रकथा वरती जी सिरीज आली आहे ती पण फार सुंदर आहे. काय बघणार काय? तर हा सगळा भाग जो आहे, हा जो इतिहास आपण बघतो तो कुठल्या भागातला चाललाय? तर मगाशी जसं पंकज काका सांगत होता, मारवाड मेवाड असे दोन भाग आहेत, आणि गुजरातचा काही भाग. तर तुम्हाला इथे मॅप वरती दिसेल बघा, राईट साईडला जो मॅप आहे तो तसा मोठा आहे. म्हणजे त्या मनाने मोठा म्हणजे कसं, मारवाड आणि मेवाड असं त्याचा हायलाईट केलेला आहे. तर त्याच्यात वेगवेगळे भाग येतात. पण बराचसा जर लेफ्ट साईडचा मॅप बघितला तर ते सगळं खरं तर हे सगळे महाराणा होऊन गेले त्या काळातले. आणि त्याच्या आधीचं पण मी थोडंसं सांगितलं, पण मुख्यतः महाराणा सांगा होऊन गेले. त्याच्यानंतर महाराणा कुंभ होते, त्याच्या आधी बाप्पा रावळांचं जर साम्राज्य बरंच मोठं होतं. हे सगळं हिंदवी स्वराज्य बरं का, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे शिवाजी महाराजांनी जो दक्षिणेमध्ये प्रयत्न केला होता, तर हे सगळं जे आक्रमण चालली होती त्यांना प्रथम तोंड देण्याचं काम ह्या सगळ्या राजपूतांनी केलंय. त्यामुळे राजपूतांचा बराचसा इतिहास आपल्याकडे आलाच नाहीये, आणि तो इतिहास सगळा लपवला गेलेला आहे. त्यामुळे थोडंसं समजून घ्यायचं. तर हा जो मॅप आपण बघितला ना, तर ज्याला हे मेवाड असं म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्वात मोठा भाग चित्तोडगडच्या किल्ल्याचं पण एक छोटंसं चित्र आहे. म्हणजे पुढे तो पण फार म्हणजे अप्रतिम किल्ला आहे, आणि ती त्यांची राजधानी होती. आणि असा जो मॅप आहे, तर माऊस जर दिसत असेल तर तो साधारण ऑरेंजिश कलर, ऑरेंज पिंकिश कलर मधला. आणि तिथे खाली बघितलं तर गुजरातची स्टेट आहे. वरचा जो भाग जर बघायला लागला, हे सगळं बॉर्डर एरियाज आहेत बरं का. मग तिकडनं हळूहळू पंजाब लागतं, आणि तिकडनं पाकिस्तान वगैरे असा सगळा तो भाग येतो. आणि इकडनं वरती म्हणजे आत्ताचा पाकिस्तान. आणि इकडनं सगळं जर बघितलं तर दिल्ली सल्तनत असं म्हटलं जातं. दिल्लीची सल्तनत, हे सगळे सुलतान, सगळ्या शाया. म्हणजे हा तर इतका अवघड होता हे स्वराज्य टिकवणं, कारण सगळीकडनं वरनं तर इब्राहिम लोधीची सगळी दिल्लीचा सुलतान होता तो त्यावेळेस. त्याच्यानंतर इकडे गुजरातचा शहा होता. खाली दक्षिणेमध्ये तर आपल्याला माहितीच आहे, म्हणजे आदिलशाही होती, कुतुबशाही होती, निजामशाही होती. ह्याचे सगळे आपापले इकडे शाया पसरून बसले होते. पण हा इतिहास फार गौरवशाली का? तर ही आता तुम्ही बघितलं तर भारतातली ही परिस्थिती होती. म्हणजे ही सगळी परिस्थिती मी दाखवत नाहीये, पण फक्त तो जो दिल्लीची सल्तनत त्यावेळेस, हे कधीचा चालला इतिहास तुम्ही बघितलं तर साधारणतः महाराणा सांगा यांचा जन्म झाला तो 1948 मला वाटतं त्या पिरियडमध्ये झाला. आणि जर तुम्ही बघितलं तर 1517 पर्यंत साधारण 1484 सॉरी, आणि 1527 पर्यंत साधारण त्यांचा काळ होता. म्हणजे 43 इयर्स, असं खूप त्यांचं आयु पण त्यांची मोठी नव्हती. पण सगळे जे असे हे महापुरुष होऊन गेले ना, त्यांची आयु तुम्ही बघितलं तर खरं अल्पहीनच होऊन गेले ते. पण असं इतकी प्रचंड मोठी आक्रमण होत 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 म्हणजे त्या अफगाणिस्तानामधनं खाली आपल्यावरती, आणि ते सगळे मिडल ईस्टवरनं म्हणजे अरबस्थानातनं तुर्की, अफगाणिस्तान असे करत करत सगळी आक्रमणं भारतामध्ये, भारताला सगळं इस्लाम करून टाकायचा पूर्णपणे भारत. आणि सगळं धर्मांतर करून टाकायचं, बाटवाटपी करून टाकायची. हा तर त्यांचा मूळ उद्देश, जिहाद म्हणजे मुख्यतः. तर असं सगळं ह्यांच्या विरुद्ध यांनी लढा दिला. आता गंमत म्हणजे मगाशी पंकज काकांनी पण नाव घेतलं की नाही, बाप्पा रावळ यांचं नाव घेतलं. तर बाप्पा रावळ म्हणजे पणजोबा.
आणि राणा कुंभ म्हणजे आजोबा, आणि त्यांच्या पुढे म्हणजे म्हणजे ह्यांचं बरं का, मी राणा संघांचे सांगतो हे, आणि त्याच्या पुढे म्हणजे जे होते ते राणा रायमल म्हणून होऊन गेले, आणि त्यांना 3 मुलं होती, आणि त्यांचा तिसरा मुलगा म्हणजे हे राणा संघा, हे संग्राम सिंग असं त्यांना म्हणायचे, संग्राम सिंह, ज्या कुठल्या भाषेत आपण वेगवेगळ्या प्रमाणे सिंह किंवा सिंग असं लावून म्हटलं जातं, तर तसेच होते. आणि गंमत म्हणजे हे बाप्पा रावळ, जर तुम्हाला रावळपिंडी माहिती की नाही, आता कुठे आहे पाकिस्तानात आहे की नाही, तर ही रावळपिंडी कोणी वसवली होती, तर ती बाप्पा रावळ यांच्या नावावरती आहे. तर तुम्ही बघितलं हे सगळं बाप्पा रावळ यांनी थाटलेलं स्वराज्य होतं, हिंदवी राज्य, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे हा सगळा जो होता तो ईश्वराला प्राधान्य देऊन उभं केलेलं सगळं राज्य होतं, त्यामुळे स्वराज्य होतं. आणि तसंच पुढे हे महाराणा कुंभ होते, ते महाराणा कुंभ यांचा कुंभलगड आहे, तर थोडंसं मी पुढे दाखवीन. ह्या चित्रात आलाय बघा, उजवीकडे आलाय तो कुंभलगड आहे. हे मी का दाखवलंय थोडंसं, की हे विराट राजे होऊन गेले एका माठोपाठ एक. कारण हा चित्तोडगड आहे डावीकडचा, तो चित्तोडगड नुसता म्हणजे चित्तोडगड फिरायचा, प्रतापगडाचा जसा विस्तार आहे की नाही, चित्तोडगडाचा विस्तार नुसता गाडीतनं जाताना 16 किलोमीटरचा आहे, इतका प्रचंड मोठा आहे. आणि चित्तोडगड इतका मोठा, इतका कॉम्प्लेक्स, इतक्या गोष्टी त्याच्या आतमध्ये आहेत. ती राजधानी होती, अप्रतिम तटबंदी आहे. तटबंदी मगाशी जसं सांगत होता की नाही हा किल्ल्याची माहिती, तसं हे बाजूचे बुरुजाच्या 2 बुरुजांच्या मध्ये जी भिंत बसवलेली असते त्याला तटबंदी असं म्हटलं जातं. मग एक महादरवाजा असतो, त्या महादरवाजाला छोटा दिंडी दरवाजा असतो, म्हणजे एक ह्यूज डोर असतो, त्याच्यामध्ये एक छोटा डोर असतं. तिथे राजपहारा असतो, म्हणजे त्या ठिकाणी दिंडी दरवाजापाशी मावळे किंवा ह्या ठिकाणी राजपूत जे कोण होते ते शूरवीर तिथे उभे असतात, पहारे ठेवून असतात, बुरुजांवरनं तोफा बसवलेल्या असतात. आणि तसाच हा कुंभलगड आहे. हा कुंभलगड पण अजस्त्र आहे. कुंभलगड म्हणजे तुम्हाला गंमत माहिती असेल तर, कुंभलगडची जी वॉल आहे, सराउंडिंग वॉल, ती 35 किलोमीटर्स आहे. आणि ती 35 किलोमीटर्स वॉल म्हणजे ग्रेट वॉल ऑफ चायना खूपच मोठी आहे, पण ग्रेट वॉल ऑफ चायना नंतर एशियामध्ये सगळ्यात लार्जेस्ट वॉल कुठली आहे, तर ती कुंभलगडची आहे. किमान 500 मंदिरं फक्त कुंभलगडामध्ये, 500 मंदिरं आणि कित्येक गावं बसलेली आहेत, एवढा त्या कुंभलगडाचा विस्तार आहे. आणि मेवाडचे सगळे जे राणे होऊन गेले ते चित्तोडगड, कुंभलगड अशा पद्धतीने ह्या त्यांच्या राजधान्या, आणि अनेक युद्ध या ठिकाणी ते लढले. म्हणजे महाराणा प्रताप सुद्धा कुंभलगडावरती विश्रांती घ्यायला आले होते हल्दीघाटीचं युद्ध व्हायच्या आधी. आणि हे सगळे अजिंक्य होते. महाराणा असं त्यांना म्हटलं तर, राणा, मेवाडचे राणा, राजे असं म्हटलं जात नाही त्यांना, राणा म्हटलं जातं, कारण त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की राणा म्हणजे हा अजिंक्य, अपराजित, अभेद्य असा असलेला तो राणा. असे सगळे राणा होते. आता गंमत बघा बरं का, ह्या संग्राम सिंग होता, संग्राम सिंग म्हटलं तर तिसरा मुलगा होता, तो लहानपणापासून कष्टाचं म्हणजे विलक्षण कष्ट सोसलेले त्यांनी. तर झालं काय, तर हे 3 जण एका मंदिरात गेले होते. त्या काळाला धरून ती प्रथा होती की तिथे एक बाई होत्या, त्या बाई भविष्य सांगायच्या, त्या भवानी माते, काली मातेच्या उपासक होत्या त्या काळाला धरून, आणि ते काहीतरी भविष्य सांगायच्या. आणि हा जो संग्राम होता ना छोटासा, त्याच्या 2 भावांबरोबर गेला तिथे बसला बरं का. आता गंमत म्हणजे बसायला 2 ठिकाणी 2 खुर्च्या म्हणजे उंचवटे होते, आणि एका ठिकाणी खाली बसायला जागा ठेवली होती. ते दोन्ही भाऊ गेले आणि दोन्ही उंचवट्यावर बसले, कारण ते प्रिन्सेस, राईट, म्हणजे ते असे होते की ते प्रिन्स म्हणजे, आणि ते राजकुमार, राजपुत्र अशा आवेशात जाऊन तिथे बसले. आणि संग्राम सिंग अगदी शांतपणे की आपण ईश्वराकडे आलेलो आहोत, देवळामध्ये आलेलो आहोत, एक साध्वी आहे, तिची भक्ती म्हणजे तिला नमस्कार करण्यासाठी आलेलो आहोत, अशा भावनेत खाली बसला. आणि ती आली थोड्या वेळाने, आणि ती आल्या आल्या तिला ती काली मातेची उपासक तिला विचारलं, उग्रच होती ती अशी, तिला विचारला प्रश्न, त्या मोठ्या भावानी प्रश्न विचारला, पृथ्वीराज असं त्याचं नाव होतं, आणि विचारला कोण होणार मेवाडचा राजा, कोण होणार म्हणजे मेवाडचा राणा कोण होणार. तर तिने त्यांनी जसं एकदम आल्या असा प्रश्न तिच्या अंगावर टाकला, तिने पटकन उत्तर येऊन टाकलं की हा खाली बसलेला जो आहे तो मेवाडचा राणा होणार. असं म्हटल्यानंतर तो मोठा भाऊ भयंकर संतापला, आणि आता याला इथेच ठार करतो असं म्हणून त्याच्यावर प्रहार केला, आणि एक डोळा लहानपणीच फोडला. आणि असं 2दा घडलं की त्यांनी त्याच्यावरती प्रहार केला, मारून टाकायचा प्रयत्न केला, आणि अशा याच्यामध्ये त्याच्या काकांनी त्याला वाचवलं, आणि त्याला सांगितलं, वाचवलं म्हणजे काय, हा सामर्थ्यवानच होता, पण आपल्या भावाच्या प्रती त्याच्या मनामध्ये खूप प्रेम होतं, दया होती, क्षमा होती, ताकद असताना देखील क्षमा होती, आणि त्यामुळे हा तिथनं निघून गेला. निघून तो दुसऱ्या राज्यामध्ये गेला, तिथे आश्रय घेतला, आणि तिथे सगळा शस्त्रास्त्र आणि शास्त्रांचा अभ्यास केला. आणि असं करता करता 1508 साली हे दोन्ही भाऊ गेले, आणि ते दोन्ही भाऊ पण असेच कारस्थान करत गेले. म्हणजे दुर्दैव आहे, हे भाऊबंदकी प्रचंड होती एकमेकांविरुद्ध. मारवाड आणि मेवाडचे सगळे जे काही राजपूत असे
क्लॅन्स असं म्हटलं होतं, म्हणजे छोटी 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 राज्य असं करून ठेवले होते. कोणी धार्जिणे झाले होते मुघलांना, कोणी कोणाला झालं होतं, कोणी पैशांच्या आहारी गेलं होतं. अशा पद्धतीने खूप सारे, कोणाला स्वतःच्या शौर्याचाच इतका गर्व होता की त्या शौर्यामध्ये दुसऱ्या कोणाला मी बघणारच नाही, कारण प्रचंड शूरवीर, ताकदवान आणि तेजस्वी असे अनेक संप्रदाय त्यांच्यामध्ये होते आणि अशी अनेक घराणी होती, पण एकमेकांबरोबर राहत नव्हती. महाराजांनी ज्या परिस्थितीत जन्म घेतला तसाच महाराणा संघांनी त्या परिस्थितीत हा कारभार स्वीकारला, कारण त्यांच्यापर्यंत बातमी, म्हणजे त्या मेवाडच्या राण्यापर्यंत त्यांच्या वडिलांकडेही बातमी गेली. त्यांचे दोन्ही मुलगे जे होते ते मृत्युमुखी पडले आणि त्यांना कळलं की एका राज्यामध्ये शेती करत हा तुमचा तिसरा मुलगा राहिलाय. आणि मग त्याच्याकडे त्यांनी गुप्तहेर पाठवले आणि त्यांना घेऊन आले. आणि त्यांना घेऊन आल्यानंतर या शूरवीर पुरुषांनी हा राज्यकारभार सांभाळला. आणि प्रथम मग त्यांनी काय करायला सुरुवात केलं तर स्वराज्याचा विस्तार करायचा. असलेलं स्वराज्य तर चांगलंच बुलंद करायचो, ते एकदम मजबूत करायचो. तिथले जे सगळे गडकोट होते तिथे म्हणजे अनेक भुईकोट पण आहेत बरं का, भुईकोट किल्ले आहेत, राजवाडे आहेत, कारण तो प्रांतच तसा वेगळा आहे. हा सगळा राजस्थानचा भाग जो येतो, मध्य प्रदेशचा काही भाग येतो, राजस्थानचा जास्त भाग येतो, गुजरात म्हणजे प्लेन्स म्हटलं जाते त्यांना. आपल्या सह्याद्री सारखे डोंगर इतक्या जास्त प्रमाणात नाही. रणथंबोर वगैरेचा भाग आहे, त्याच्यामध्ये उंच किल्ले आहेत, तर तिथेही किल्ले बांधलेले. पण हा जो सर्व भाग आहे मुख्यतः असा जो प्लेन्सचा भाग आहे, त्या सगळ्या प्लेन्सवरती सतत आक्रमण होण्याचे चान्सेस होतच होती. आणि या सगळ्या राजपूतांना जर एकत्र नाही केलं तर आपलं स्वराज्य आपण थाटू शकणार नाही, हिंदवी स्वराज्य उभंच करू शकणार नाही, हे त्यांना अगदी माहिती होते. अतिशय दूरदर्शी होते आणि त्यामुळे वडिलांच्या, पणजोबांच्या, आजोबांच्या पावलावर पाऊल टाकून हे राणासंघा उभे राहिले. आणि जवळजवळ 106 राजपूत घराणी आणि 1 लाखाहून जास्त मोठी फौज, मध्यात घोडदळ, पायदळ, हत्तीदल हे सगळं, आणि गडकोटांची चिरेबंदी यांनी करायला सुरुवात केली. पण असं करता करता 1514 साली पहिलं आक्रमण झालं आणि ते आक्रमण त्या इब्राहिम लोधीने केलं. तो इब्राहिम लोधी म्हणजे त्यावेळेस त्या अफगाणिस्तान मार्गातनं घुसला होता. दिल्लीची सगळी सल्तनत त्याच्या खाली होती आणि त्या दिल्लीला लागून हे सगळं मेवाडचं राज्य होतं, हे स्वराज्य होतं. त्यामुळे पहिला हल्ला त्यांनी तिथे केला आणि ते खातोली ह्या भागामध्ये ते युद्ध आलं. ते युद्धाचं वर्णन करायला आपल्याला वेळ नाही आज, पण विलक्षण युद्ध आलं आणि राणासंघा आणि राजपूतांनी त्या लोधीला सपशेल पळवून लावला, चोप दिला आणि खूप शूरवीर होते राजपूत. तर असं ह्यांचं जर चरित्र बघितलं त्याच्यामध्ये जवळजवळ केवढा छोटा काळ आहे, म्हणजे 43 वर्षाचा असताना त्यांनी देह पण ठेवला, देहवास झाला, म्हणजे अगदीच अल्पवयीन. पण त्याच्यामध्ये सुद्धा 1508 साली कारभार सांभाळल्यानंतर 1517 पर्यंत जो काही त्यांचा काळ होता, तर त्या काळामध्ये जवळजवळ 100 लढाया लढले. आपण इमॅजिनच करू शकत नाही की एवढ्या छोट्या अल्प काळामध्ये केवढ्या लढाया ते लढले असतील. पण त्याच्यामध्ये गुजरातमधनं मुझफ्फर शाह त्यांच्यावरती 2दा-3दा चालून आला. इब्राहिम लोधीनी त्यांच्यावरती 2-3 हल्ले केले. त्याच्यामध्ये धोलपूरचं युद्ध विलक्षण गाजलं. महमुद्दीन खिलजी होता, त्या खिलजींनी गुजरातमध्ये, गुजरात मार्गे तो आला, गुजरातमध्येच युद्ध झालं आणि मेवाडवरती हल्ला केला. त्या खिलजीला चक्क पकडला आणि पकडल्यानंतर हे प्रत्येक युद्ध हे जिंकले बरं का, आणि हे स्वतः त्याचं नेतृत्व करायचे, स्वतः चालून जायचे. आता तुम्ही गंमत बघा, या माणसाला एक डोळा नाहीये आणि एका युद्धामध्ये, मला वाटतं धोलपूरच्या युद्धामध्ये का खातोलीच्या युद्धामध्ये जे झालं होते, त्यांचा एक हात गेला, म्हणजे मनगटापासून तुटला आणि ते तलवार घेऊन तसेच घोड्यावरनं बसून युद्ध करायला जायचे. त्यामुळे विलक्षण प्रेरणा त्यांनी राजपूतांना दिली. संघटन शक्ती अतिशय विलक्षण होतीच होती आणि शौर्य विचारायलाच नको. आणि असं करता करता यांचं जे अतुलनीय शौर्य असं जे म्हटलं की नाही या स्लाइडवर जर बघितलं तर त्यांच्या शरीरावरती या सगळ्या युद्धांनंतर 80 जखमा झाल्या होत्या. त्यांचा मनगटापासून मी म्हटलं असं एक हात तुटला होता, ते नव्हतंच तिथे, काय कसं करायचं, म्हणजे नुसतं असं खूड राहिलं होतं हाताचं. आणि त्याच्यानंतर त्यांचा एक पाय देखील निकामी झाला होता. त्या परिस्थितीत हे सैन्याचं नेतृत्व करायचे, त्या मेवाडचं नेतृत्व करायचे. एंजल्स ऑफ डेथ असं त्यांना म्हटलं जायचं. त्या बाबरनाम्यात असं लिहून ठेवलेलं आहे. विलक्षण शूर होते. आता एक असं गोष्ट झाली बघा, प्रसंग असा घडला, गुजरातचं जे युद्ध झालं त्या ठिकाणी मलिक हुसेन नावाचा तो शाह होता, म्हणजे तर त्या मलिक हुसेन विरुद्ध हे युद्ध झालं. म्हणजे मलिक 1920 नाही, ते 1520 सालचे. आणि ते 1520 साली युद्ध झालं, त्याच्यामध्ये आता त्या अहमदाबादमध्ये युद्ध झालं. अहमदाबादचा किल्ला आहे, त्या किल्ल्याचे दरवाजे, ते राज दरवाजा असं बघितलं की नाही मगाशी, तर त्या राज दरवाजाला तुम्ही बघितलं तर खिळे बसवलेले होते.
आणि त्याचे आता हे चित्र त्या खेळांचं आहे. आता त्या खेळांवरती पूर्वी तो गडाचा किल्ला कसा फोडायचा, तर हत्तीच्या मस्तकाने फोडायचा, म्हणजे हत्तीला त्याच्यावरती चालवायचं आणि त्यांनी तो तोडायचा किंवा उघडायचा. पण इथे खिळे त्याच्यासाठीच बसवले असतात की हत्तीच्या मस्तकात ते खिळे घुसतील आणि हत्ती मरेल. आता ते करायचं कसं, तर त्या ठिकाणी एक कान्हादेव नावाचा राजपूत, म्हणजे राजपूतांचं शौर्य काय, राणा संघाच नेतृत्व करत होते, हत्ती घेऊन चालले होते. आणि ह्या कान्हादेवनी हे बघितलं आणि हत्तीला, आता हत्तीचा पायाने जरी धक्का मारला तरी पायात खिळे घुसतायत, त्याचं ते खूड जे आहे ते सगळं फाडून निघतंय, रक्तबंबाळ होतंय, तो हत्ती चालू शकत नाहीये, अशी परिस्थिती आहे. मग तो कान्हादेव मध्ये उभा राहिला त्या खिळ्यांच्या आणि हत्तीच्या, आणि हत्तींना असं वाटायला पाहिजे की मऊ कुशीवरती काहीतरी ते मारताय, आणि म्हणून त्याच्या शरीरावरती प्रहार करायला सांगितलं आणि असे प्रहार करून त्या दरवाजा फोडून हे युद्ध जिंकलं. म्हणजे तो कसा कान्हादेव असला पाहिजे, काय ही एक एक माणसं राजपूत होऊन गेली पाहिजे. 1520 साली बाबर विरुद्ध पहिले युद्ध आले. आता इथे मगाशी आपण जसं बघितलं की पंकजकाने सांगितलं की इतिहासाला कलाटणी मिळाली असती जर महाराणा प्रताप तिथे थोडंसं त्यांच्या सैन्याने थोडासा विवेक दाखवला असता, थांबले असते, तर त्या ठिकाणी खरोखर विजय त्यांना प्राप्त झाला, पण जसा पाहिजे होता तसा नाही. आणि इतिहासामध्ये काहीच्या काही सांगितलेलं आहे, म्हणजे चुकीचं बरंच सांगून ठेवलंय, तुमच्यापर्यंत चुकीच्या गोष्टी येतील देखील, म्हणून आपण त्या चांगल्या गोष्टी, योग्य गोष्टी बघायचा प्रयत्न करतोय. तर इथे तसंच हे तर बघा हे आजोबा आहेत महाराणा प्रतापांचे, आणि त्यांनी बाबर विरुद्ध युद्ध केलं. या बाबरनीच मुघल, जो सगळे मुघल घुसले बाबर नंतर हे घुसले, त्या लोधीला त्यांनी हरवलं. हे पहिलं युद्ध होतं मला वाटतं पानिपतचं, आणि त्या युद्धात त्यांनी हरवलं आणि त्याच्यानंतर बाबर घुसला आणि ह्या बाबरनी लगेच मेवाडवरती हल्ला केला, 1520 साली हल्ला केला. आणि त्यावेळेस इकडे राणासंगा आणि राजपूतांनी प्रचंड मोठं सैन्य घेऊन त्या बाबरला तिथनं पळवून लावला, आग्र्यापर्यंत त्याला पळवून लावला. झालं असं की त्या ठिकाणी जिथे महाराणा प्रतापांचं सैन्य मागे धावलं मानसिंगच्या, या ठिकाणी राणासंगाचं सैन्य गेलं नाही, आणि राणासंगांनी बाबरचं सैन्य किरकोळ आहे किंवा कमी होतं असं म्हणून बहुतेक सोडून दिलं. काय झालं इतिहासाला माहिती नाही. आणि तसं सोडून दिल्यानंतर त्या बाबरनी पलटवार केला, आणि पलटवार केल्यानंतर ते जबरदस्त युद्ध आलं. 80,000 सैन्य जवळजवळ घेऊन आलं होतं. राजपूतांचं 1.5 लाख, म्हणजे 1 लाखाहून जास्त, जवळजवळ 1.5 लाख सैन्य होतं. पण राजपूतांचं सगळं जे सैन्य होतं ते धर्माच्या आधारावरती लढणारं होतं, स्वरक्षणासाठी लढणारं होतं, आत्मरक्षणासाठी लढणारं होतं. बाबरचं सगळं कूटनीती त्याच्यामध्ये भरून होती, ऑल करप्शन. आणि त्यामुळे वाटेल त्या प्रकारे, वाटेल त्या वेळेला, वाटेल त्या ठिकाणून जसं होतील तसे हल्ले करून, आणि मुख्यतः म्हणजे त्यावेळेस त्याच्याकडे तोफा आल्या होत्या. जो भारताच्या इतिहासामध्ये युद्धामध्ये प्रथम तोफांचा जो वापर झाला तो ह्या बाबरनी केला, आणि त्या तोफा सगळ्या मंगोल आणि तुर्किस्तानामधनं आलेल्या सैन्य होतं, आणि तिकडनं आलेल्या सैन्याने इथे दोन्ही सैन्यांची चकमक उडाली. आणि त्याच्यासमोर खरं तर राजपूतांनी इतकं शौर्य गाजवलंय की तोफांविरुद्ध राजपूतांकडे तोफा नव्हत्या, मग ह्या तोफा निकामी कशा करायच्या, तर अनेक राजपूत वीर त्या तोफ्यांच्या नळीमध्ये जाऊन बसायचे किंवा घुसायचे, आणि ती तोफ तिकडनं फुटायचे, यांच्या देहाच्या ठिकरा उडायच्याच, पण तो सगळा झालेला मलबा किंवा लगदा शरीराचा असायचा, तो त्या तोफेच्या नळीकाठणीमध्ये अडकून बसायचा आणि ती तोफ निकामी व्हायची. अशा पद्धतीने गायींना बांधून गायींच्या मागणं हल्ले केलेले आहेत या बाबरनी. आणि राजपूतांनी आपण गायींवरती हल्ला करत नाही, ती आपल्याला आपली दैवत आहे असं म्हणून तिला हात पण लावला नाही. अशी इतके विलक्षण अशा पद्धतीने युद्ध झालं. पण अखेर राणासंगांना लागलं या युद्धामध्ये, म्हणजे एवढ्या जखमा होत्या, पण मस्तकामध्ये एक बाण गेला, तो त्यांच्या जो जिरेटोप होता त्याच्यामध्ये तो घुसला, पण त्याची जखम झाली आणि ते बेशुद्ध पडले, हत्तीवरनं कोसळले, सगळे युद्ध इकडे तिकडे विखरले. तो हाही पळून गेला, बाबर पण माघार घेतली बाबरनी, आणि राणासंगांना पण युद्धावरनं त्या बॅटलफील्डवरनं घेऊन जायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग तिथे इतिहास बदलला. खानवाचं हे युद्ध होतं. जर तुम्ही बघितलं तर काय केलं महाराणा संगा यांनी, म्हणजे महाराणा संग्राम सिंग, तर इतकं हे सगळं जे ऑरेंज दिसतंय हे सगळ्या त्या दिल्ली आणि इस्लामिक सल्तनतांच्या मधोमध हे स्वराज्य उभं केलं होतं. आणि त्या स्वराज्यामधनंच पुढच्या सगळ्या लोकांनी प्रेरणा घेतली, म्हणजे तिकडनं पुढे जे महाराणा प्रताप आणि दक्षिणेत आपले उभे राहिलेले शिवाजी महाराज. आणि आपल्या देशाला लागलेला शाप, कारण महाराणा संगा इतकं सगळं झालेलं असताना सुद्धा ते पुढे नेतृत्व करायला तयार होते, परत बाबरवरती हल्ला करणार होते, पण असं असताना त्यांच्याच लोकांनी त्यांना विष दिलं आणि मारलं. इतकी दयनीय परिस्थिती भारताच्या इतिहासात वारंवार आलेली आहे. आत्ता सुद्धा वेगळ्या पद्धतीने ती घडती आहे, पण आपण त्याला असं म्हणायचं तर
मूक राहून फक्त बघू शकतो. यातनं निदान आपण सर्वांनी काही धडे घेतले पाहिजेत. संघटितपणे कसा लढा दिला पाहिजे हिंदुत्वासाठी, स्वराज्यासाठी, मातृभूमीसाठी, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे शिकण्यासारखं आहे. हर हर महादेव. इथे थांबूयात.